अरे वा 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 वा, आज पुन्हा लाईट गेले, पुन्हा बत्ती गुल, पुन्हा लाईट गेले. माऊली, असे पुन्हा पुन्हा जर लाईट जायला लागले तर माझ्यासारख्या जबाबदार माणसाने करायचं काय? धोत्रे, काय नाही होत रे. तू असा आणतोय जसा काय लय काम करणार होता. करणारच होतो शिंदे, कामच करणार होतो, पण लाईट गेलेत ना. आता काय करायचं? याच्यावर एकच उपाय, चाय, गरमागरम चहा पिऊ. मनातलं बोललात शिंदे. चला, 2 मित्र एका प्याल्यातून चहा घेऊ. चला, मी ऑर्डर देतो, तुम्ही पैसे द्या. पैसे काय झालं? कामाच्या वेळी कुठं चाललंय? आदित्य साहेब, वेळ कामाचीच आहे, पण फॅक्टरीवर वाईट वेळ आली त्याला काय करणार हो? म्हणजे लाईट गेलेत ना, आता 2-4 तास का लाईट येणार नाहीत. एवढा वेळ इथं बसून काय करणार? चला, तुम्हाला नागोरी चहा पाचतो. या फॅक्टरीमध्ये जनरेटर्स आहेत ना, ते करायचं. अहो माऊली, पण ती सुरू आहेत कुठे? ते तर केव्हा. रामकृष्ण हरी. असं कसं? या फॅक्टरीत असंच असतं भाऊ. कंपनीचं लक्ष कुठे आहे फॅक्टरीवर? जनरेटर बंद पडून 4 महिने झालेत. कंप्लेंट केल्यात, पण अजून कोणी रिपेअर करायला आलेलं नाही. मग काम पूर्ण कसं होणार? आणि ते तुमचं टार्गेट, ते तरी कसं पूर्ण होणार हो? आमच्या मागण्यांकडे कंपनीचं लक्ष नाही, ते लक्ष जावं म्हणून आवाज उठवणार आहे तुझच. जसा आवाज उठवलास तसं हात चालवायचे की सुटतात सगळे प्रश्न. चला, आपण बघूयात काय बिघडलंय ते. आदित्य साहेब, तुम्ही शिकली सवरलेली जेंटलमन माणसं. आणि शिकलात काय? मॅनेजमेंट. हा, तुम्हाला ते जनरेटर रिपेअरिंग मधलं काम काय कळणार? मला नाहीच कळणार. अरे पण तुम्हाला कळेल की. म्हणून तर म्हणतोय, चला आपण सगळे मिळून जनरेटर ऑन करूयात. आपण बघूयात काय बिघडलंय ते. अरे चला. जमणार नाही. काय म्हणलास? मी म्हणलोय जमणार नाही. आम्ही हे काम करणार नाही, कारण जनरेटर रिपेअर करणं हे आमचं काम नाही. ठीक आहे मिस्टर भगवान झगडे, पण मग तुमची घरं वाचवणं हेही माझं काम नाहीच आहे. पण तरीही ती वाचावी म्हणून मी प्रयत्न करतोय ना. हे बघा, सोपं आहे. ही फॅक्टरी जर चालू राहिली तर तुमची घरं वाचतील. त्यामुळे त्या फॅक्टरीतलं प्रत्येक काम हे आपलंच काम आहे असं म्हणायला नको का माऊली? त्यामुळे चला, उठा. आजच्या दिवशीचं टार्गेट हे पूर्ण झालंच पाहिजे आणि त्यासाठी आधी तो जनरेटर ऑन व्हायला. मी चाललोय. चला. काय बघताय थोबाळाकडे? टूलबॉक्स घ्या आणि चला. अरे वा, चला रे, चला चला. धोत्रे, हा आदित्य भलताच डेंजर निघाला. त्यानं भगवानला पण गप्प केलं. हा ना. हा फॅक्टरी चालवणार आणि आपल्याला कामाला लावणार. पण असं झालं तर मल्होत्रा साहेब देशोधडीला लागतील. पुन्हा ही खबर मल्होत्रा साहेबांना कळवायला पाहिजे. तू क्यों टेंशन ले रहा है? मैं हूं ना. मैं फैक्ट्री की बराबर खबर निकालता. अपना बंदा ही तो है वहां. बस एक बार वो फोन उठा ले. भगवान, हेलो सर. तू ही अपने कानों से सुन ले. क्यों बे आदित्य कश्यप, अपनी बीवी का फोन आता है तो फट से उठाता है, और मेरा फोन देखा तो फोन उठाने में इतना टाइम क्यों लगाया? हाँ नहीं सर, जरा
जरा कामात आहे सर. काम काम और उस फैक्ट्री में काम. क्या क्या मजाक कर रहा है भाई तू तो जानता है वो फैक्ट्री कोई काम की है ही नहीं, है ना? बोल, अपने मुंह से बोल. वो फैक्ट्री चलने वाली नहीं है और टारगेट तो बिल्कुल पूरा होने वाला नहीं है. ही फॅक्टरी चालणार आहे सर. मी आणि माझे कामगार मित्र मिळून ही फॅक्टरी चालवणार. त्याचं टार्गेटही पूर्ण होणार आहे आणि या फॅक्टरीचं इथल्या प्रत्येक माणसाचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून गुड न्यूज देतोच सर. भेटलो की बोलूच. जेडी, मेरे दोस्त, मेरे भाई, मेरे हमदम. नाही रे, नको दे मल्होत्रा. मला बॅड न्यूज देणार असेल ना तर तुझा थोबडा उचकटूच नको. मला ही फॅक्टरी लवकरात लवकर बंद झालेली पाहिजे. इस फॅक्टरी की किंमत तुमच्या जानो मल्होत्रा बाबू. लय वर्ष वाट बघितली मी. ही फॅक्टरी जेव्हा डाऊन होईल तेव्हा जेडी अप होईल. अप अबाउट द वर्ल्ड सो हाय. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजवर मला राज करायचा हाय. जेडी नाव आहे माझं. जेडी. जेडी बोले तो जॅम डेंजर. जेडी, मेरे यार, मेरे हमदम, मेरे दोस्त. ये क्या बोल रहा है तू? अपनी बात तो ये बदलापुर की फैक्ट्री के बारे में हुई थी ना. तू तो भी आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज पर कब्जा करने की बात कर रहा है. माझे अरमान, माझी स्वप्न पण अशी डेंजरच असतात. पण माझी स्वप्न पुरी झाली नाही ना तर मी समोरच्याची झोप तरी उडवतो, नाहीतर त्याला तरी झोपवतो हमेशासाठी. तेव्हा त्या फॅक्टरीला लवकरात लवकर लॉक मार आणि तुझ्या त्या आदित्य केचपला जरा शॉक मार. मला त्या फॅक्टरीचा आणि वस्तीच्या जमिनीचा हिशोब ताबडतोब माझ्या हातात पाहिजे. कारण जेडी सगळ्यांचा हिशोब ठेवतो बाकायदा. तू फिक्र मत कर जेडी. वो क्या है, वो नया लड़का है ना. बात बहुत बड़ी बड़ी करता है लेकिन वो करेगा कुछ नहीं. वो फैक्ट्री में अंधेरा है, अंधेरा था और अंधेरा ही रहेगा. पास. बघितलंच भगवान, खरा आनंद हा कामात असो, मग ते आपला असो किंवा नसो. अगदी खरं आहे माऊली. ज्याप्रमाणे पांडुरंगाचा खरा रंग लोकांना उमगावा म्हणून ज्ञानेश्वर माऊली, तुकोबारा यांना जन्माला यावं लागलं, तर हा आनंद आम्हाला कळावा म्हणून तुम्ही इथं आलात. काय बोलताय माऊली? अहो तसं काहीच नाही. माझ्या एकट्यामुळे काहीच झालं नाही. आपण सगळे एकत्र आलो म्हणून येऊ शकतो. काय आहे ना, समोरच्यावर एक बोट उगारलं ना तर ते तो तोडून टाकू शकतो. पण पाचही बोटांची जेव्हा मूठ होते ना तेव्हा त्यांनी लढता येतं. असं मी नाही बरं का, माझे मामा म्हणतात. मामा तरी म्हणलं अजूनपर्यंत मामा का नाही आलेत. बरं चला, आता हे बोलून मी माझे 2 शब्द इथंच संपवतो आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आता आपला जनरेटर सुरू झाला आहे, इलेक्ट्रिसिटी परत आली आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर कामाला लागू आणि गेलेला वेळ परत मिळवूया. कारण काहीही झालं तरी आजचं टार्गेट करेक्ट आहे. चला चला, टार्गेट 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 टार्गेट. आदित्य साहेब, तुम्ही तर त्या वेताळासारखी आमच्या मानगुटीवरच बसताय. हो ना. अहो 5 बोट एकत्र आले की मूठ वगैरे बनते, ठीक आहे, पण या 5 बोटांनी 4 घास खाऊ द्या की. अगदी खरं आहे माऊली. तुम्ही पण 4 घास खाऊन घ्या. एक 10-15 मिनिटांचा घ्यायचा ब्रेक, सगळ्यांना सांगून टाका. अरे चा, अरे नेमकाच मीच डबा. एक्सक्यूज मी. फॅक्टरी इन्चार्ज आदित्य कश्यप आहेत का? तू इथं काय करतेस?
तुझ्यासाठी गरमागरम जेवण घेऊन आलीये. तू डबा घरीच विसरून गेलास ना, म्हणून मग यावं लागलं मला इकडे. काय नशीब आहे या माणसाचं. नाही तर आमची ती मसाळ बघा. हा, इथून 10 पावलावर आपलं घर आहे, तरी सुद्धा आजपर्यंत एक बिस्किट सुद्धा घेऊन नाही आली ती. तिच्या बापाचा भटारखाना. तिच्या भगवान, काय झालं? शिवीने दिली मी. तिच्या बापाचं भटारखाना एवढंच म्हणलंय मी. आई बहीण काढली का तिची? हसताय काय? जेवून घ्या पटापटा, लय काम आहेत आपल्याला. चला 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 चला. 15 मिनिटं 15 मिनिटं. हो हो. सही, तू ही क्रॅकपॉट आहेस. हा, मी तू डबा विसरून आलास घरी. विसरलो नव्हतो, मुद्दामूनच नाही घेतला. मुद्दाम का? तू काहीतरी उगाच नसते संशय घेऊन विषय काढायला लागली होतीस, मग डोकं सडकलं ना माझं. तर आय होप आता ते विषय निघणार नाहीत. नाही नाही, तो विषय पुन्हा निघणार नाही. तो विषय आता संपलाय, पण आता एक नवीन विषय सुरू झालाय. म्हणजे आतापर्यंत मला फक्त डाऊट होता की बंधू मामा आणि गुलप्रीत मावशींचं लग्न झालंय म्हणून, पण आता माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. कसला पुरावा? आदित्य, अरे बिल्लू आहे ना, तो बिल्लू नाहीच आहे. काय म्हणजे बिल्लूचं खरं नाव बळवंत प्रभाकर ब्रह्मे असं आहे. बंधू मामांचा मुलगा. आता आता मला डाऊट नाही, आता मला खात्री झालीये. बंधू मामा आणि गुलप्रीत मावशींचं लग्न झालंय, आणि हा कॅप्टन बिल्लू आहे ना, हा बंधू मामांचाच मुलगा आहे. सई बास नाही यार, काय वेळ लागल्यासारखं काहीतरी बोलतीयस. खाली दिमाग शैतान का घर म्हणतात नाही, हे येते. अभ्यास न करता घरी नुसती मोकळी बसून असतेस ना, म्हणून असे विचार येतात मग मनामध्ये. तुला किती वेळा सांगितले असले विषय नको काढूस, तरी सारखं सारखं तेच तुझं. मी मनची गाणी नाही गाते आदित्य. मी बिल्लूच्या आय कार्डवर त्याचं नाव वाचलंय, बळवंत प्रभाकर. माझ्या मामांबद्दल एकही उलटा सुलटा शब्द मी खपवून घेत नाही, माहितीये तुला. अरे पण मी उलट सुलट कुठे सई बास, एक काम करूया, मला जेवण नकोच. ही फालतू बडबड करून माझं पोट भरलं असं आपण गृहीत धरूया. तू डबा घे आणि जा. अरे तू जेवणावर का राग काढतोय? नाही, इच्छाच नाहीये मला. तर जेवायची इच्छा नाही आणि हा विषय पुढे वाढवण्याची इच्छा नाही, त्यामुळे तू जा. तू लाडात येऊ नकोस, मुकाट्याने जेवून घे. सई, तू डबा घे आणि प्लीज निघ. ठीक आहे, मी तुला इथे थांबायला नकोय ना, मग मी बाहेर जाऊन थांबते. पण तू जेवल्याशिवाय मी आज या फॅक्टरीतून जाणार नाही. वाटेल ते कर. करणारच आहे. तू शेर असशील तर मी पण समशेर आहे. सप्तपदीचं प्रॉमिस घेतलेली ऑफिशियल अर्धांगिनी आहे तुझी. मी तुला असं सोडणार नाहीये. इश्क इश्क इश्की इश्क इश्क एक्सक्यूज मी. हा हा, ते आमची ताई आहे ना, म्हणजे माझी पोरगी आहे ना, ती म्हणली मला की ताईसनी चहा द्यायला जाशील ना, तेव्हा ते आसकुस का फासकुस काहीतरी म्हणून. तुम्ही चहा घ्या ना. नाही नको. अहो अद्रक वाला एकदम घ्या. थँक्यू. ते युनियन लीडर आहेत ना, भगवान, त्यांच्या मिसेस ना तुम्ही, विद्या. अगं बाई, तुम्ही कसं काय लक्षात ठेवलं? कसं म्हणजे? का नाही राहणार लक्षात? एकाच भेटीत तुम्ही आमच्या सारख्यानं लक्षात ठेवणं म्हणजे. तुमच्यासारख्या म्हणजे काय फरक आहे आपल्या? वेगळं नाही, पण फरक तर आहेच ना. काय फरक आहे? मला काय शिंगर का शेपूट आहे मला?
नाही म्हणजे आधी मला मारकुटी म्हैस म्हणतो बरेचदा, पण त्यामुळे काय मी खरीच मारकुटी म्हैस नाहीये. चला काय पण सांगता बाई तुम्ही. अहो सिरियसली, तो मला अनेकदा मारकुटी म्हैस म्हणून हाक पण मारतो. हा मग काय आपल्यात काही फरक नाही बघा, कारण भगवान पण मला समजांसमोर मसाडच म्हणते, मग मी पण त्याला रेडा म्हणते बघा. नाही चालेल. तुम्ही खूप मस्त आहात, मला खूप आवडलात तुम्ही. तुम्ही काय म्हणताय? विद्या म्हणा ना. ओके, मग तू सुद्धा आजपासून मला सई असं म्हण. सई? तुमचं नाव सई आहे? येस, सई. सई बिराजदार, आदित्य कश्यपची बायको आणि ब्रह्म्यांची सून. काय म्हणलं? सई बिराजदार, आदित्य कश्यपची बायको आणि ब्रह्म्यांची सून. कश्यपची बायको आणि ब्रह्म्यांची सून, मग सई बिराजदार कशी? लहानपणापासून हेच नाव आहे माझं. नाही म्हणजे लग्नानंतर बदललं नाही? आता माझंच घ्या ना, मी लग्नाच्या आधीची सुषमा बनसोडे आणि त्याच्यानंतर माझं विद्या झगडे नाव झालं, पण तुमचं लग्नानंतर नाव पण सई बिराजदार कसं? तुम्ही खरंच लग्नाचे नवरा बायको आहात ना? नाही 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 नाही, झालंय आमचं लग्न. आदित्यने ना चांगलं पळवून नेऊन लग्न केलंय माझ्या. लग्न झालं म्हणून माणूस थोडीनं बदलतो. मी इतके वर्ष सई बिराजदार होते, तशीच सई बिराजदार राहणार आहे. तुमच्या मोठ्या माणसांचं काहीतरी वेगळंच असतं बघा. सई ताई, मी सकाळ धरणं बघते की तुम्ही इथंच बाहेर बसलायत. तिथं आतमध्ये केबिन मध्ये बसायचं ना. आता काय करणार बाबा, माझ्या नवऱ्याला मी आत नकोय म्हणून मग त्याची वाट बघत बाहेर थांबलीये. तुम्हाला सांगते सई ताई, हा नवरा म्हणजे ना जगात सगळ्यात बिनभरवशाचा माणूस आहे. म्हणजे बघा, समोर एखादं जंगली जनावर जरी आलं ना तरी त्याची बी गॅरंटी घेता येते, पण हे नवरे यांची गॅरंटी कवच घेता येणार नाही. बापरे, तुम्हाला खरंच असं वाटतं? मग काय, अहो माझ्या अनुभवाचे बोल आहेत. यांना घरादाराची फिकीर नाही, पोराबाळांची चिंता नाही, आणि बायको तिचा तर नंबर कवाच येत नाही. यांना वाटतं आपण फॅक्टरीत गेलो ना म्हणजे आपण शाने, पण बायको शिवाय घर चालवून दाखवा म्हणावं यांना. कशी हवा टाईट होते ना ती बघा. कधी बायकोचा विचार नाही, हाऊस नाही, मौज नाही, सारखं आपलं नुसतं काम काम काम. दोन शब्द प्रेमाने बोलावे ते बी नाहीच. तुमचा नवरा बी तसाच दिसतोय. आता नवीनच लग्न झालंय तुमचं, तरी बी तुम्हाला इथं बाहेर बसून तिथं फॅक्टरीत काम करतायत. यांना बायकोची किंमतच नाहीये. हो नाही नाही नाही, तसं नाहीये. म्हणजे आदित्य तसा चांगला आहे. तसा चांगला आहे आणि असा कुठलाच नवरा चांगला नसतो, सगळे तसेच चांगले असतात. हो नाही नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली काय झालंय ना, आमचं भांडण झालंय माझ्यामुळे, म्हणून माझ्यावर चिडलाय तो आणि न जेवता दिवसभर काम करत बसलाय, म्हणून मग मी इथे थांबले. देवा, काय करावं ह्या चिडक्या नवऱ्यांचं. सगळे ह्याच फॅक्टरीत कुठून येतात? म्हणजे आमचा रेडा युनियन लीडर भगवान, तो बी तसाच. तुमच्याने तर जेवण सोडलंय, पण आमचा भगवान तो तर घर सोडून गेला होता चिडून. शपथ. मग अहो घर सोडून गेला कुठं? फॅक्टरीत. त्या घुशींनी डोकं उठवलं आणि मच्छरांनी रात्रभर चावून काढलं. मग आला सकाळी घरी परत. त्या मच्छरपेक्षा आणि घुशींपेक्षा बायको चांगली वाटली असेल त्याला. नाही नाही, माझा आधी पण हट्टी आहे, पण मी डबल हट्टी. अहो हट्ट करणं ही बायकोची ड्युटीच असते, पण ह्यांच्या ड्युटीचं काय नाही. फॅक्टरीचं शटर खाली पाडायची वेळ आली तरी अजून हे हितच. चला. कुठे? नवरा युनियनला लाईनीवर आणायला. हो पण कुठे? कुठं म्हणजे फॅक्टरीत. फॅक्टरीत? आदित्य साहेब पळा 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 इथून. अहो जान प्यारी असेल तर इथून पळा. काय झालं धोत्रे? अजून काही झालं नाही, पण होणार आहे. घातपात होणार आहे, खून खराबा होणार आहे, मर्डर होणार आहे, मर्डर. अहो तुमची मर्डर जर नाही झाली तरी तंगड्या गळ्यात येतील आणि बरगाड्या उघड्या पडतील तुमच्या. माझ्या? हे बघा धोत्रे, उगाच काम न करण्याची तुमची सगळी कारण आहेत. हे सगळं माझ्या बरोबर का होईल? कोण करेल? तुमची मिसेस. माझी मिसेस? तुमच्या मिसेसला आता मी फॅक्टरीच्या आत येताना पाहिलंय. अहो बाहेर उन्हात बसून भेजा गरम झालाय तिचा, आणि तिच्या बरोबर ती भगवानची फसाड पण आहे. त्या दोघी जर आता आतमध्ये आलेला आदित्य साहेब तर फॅक्टरी पेटवून देतील आपली. नाही असं काही होणार नाहीये. होणार नाहीये? होणार. अहो बाई जर तापली असेल ना
डेंजर. आणि त्यातून ती आपली असेल ना तर लय डेंजर. त्या दोघी जर आतमध्ये आल्या ना तर तुमची मिसेस तुमच्या हाताला धरून फॅक्टरीच्या बाहेर फरफटत घेऊन जाईल. सगळ्यांसमोर भाजीपाला होईल तुमच्या इज्जतीचा. मी तर सांगतो की तुम्ही आताच काम थांबवा आणि तुमच्या बायको बरोबर घरला जा, नाहीतर ती तुमच्या हाताला धरून फरफटत घेऊन जाईल फॅक्टरी बाहेर आणि सगळ्यांसमोर तुमच्या इज्जतीचा भाजीपाला होईल. नाही धोत्रे, आज या फॅक्टरीतलं काम थांबणार नाही. आपण टार्गेट पूर्ण करायच्या खूप जवळ. तर टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत मीच काय, कुणीही आपापल्या घरी जाणार नाही. आणि या कामात व्यत्यय आणणारं कुणीही असेल, माझी बायको का असेल, हात धरून फरफटत या फॅक्टरीच्या बाहेर काढेल.